जुन्नरमधील अत्याचाराच्या घटनेवरून रोहित पवार आणि संजय राऊतांनी सरकारवरती टीका केली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली असं रोहित पवार यांनी म्हटलंय. सीएमला वेळ मिळत नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. शक्ती कायदा केंद्राला पाठवला तो त्यांनी रद्द केला. आमदार रोहित पवार यांनी आता ही टीका केली. तर कायदा सुव्यवस्थेबाबत सरकारने लक्ष घातले पाहिजे असं राऊतांनी म्हटलं. जे स्थानिक आमदार आहेत ते सत्ताधारी आमदार आहेत, त्यांच्याच गावामध्ये अशा घटना घडत असतील तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती हालाकीची झाली हे कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. जेव्हा आम्ही सांगतो की आपण बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पुढे चाललेलो आहोत गुन्हेगारीच्या बाबतीत, पण मग आकडेवारीचा खेळ करत ते कुठेतरी त्या विषयावरचं लक्ष हे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातात. हे खरं तर दुर्दैवी आहे. त्यामुळे शक्ती कायदा सारखा एक चांगला कायदा जो अनिल देशमुख साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये आणला होता, केंद्राला पाठवला होता, जो केंद्राने रिजेक्ट केला, तो मान्य करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जुन्नरला झालेली जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मोदींची इच्छा आहे की राज्याची कायदा सुव्यवस्था पण सुधारायची आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्री बदलायला पाहिजे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे, याविषयी सुद्धा वहिनी साहेबांनी बोलायला पाहिजे. किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजीकडून, त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का? लहान मुलींच्या अब्रूचं रक्षण त्या सेवेमध्ये मोडत नाही का? याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.